महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि यांचं कुठला एक संभाजीनगर मधला व्यक्ती आहे मनोजदादा जरांगे यांच्याविषयी काय कट रचले, काय काय ऑफर माझ्याकडे घेऊन आले, कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये बसले, हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत। मनोजदादा यांचं आंदोलन मोडण्यासाठी, त्यांच्यावर डाव टाकण्यासाठी तुम्ही सगळे केलेले खेळ। पण जर का मी बोललो तर तुम्हाला ही जनता पळू पळू मारल्याशिवाय राहणार नाही। तडीपारीची नोटीस आणि त्यानंतर मंगेश साबळेंचा थेट इशारा, जर मी तोंड उघडलं तर सगळे पुरावे बाहेर काढेन। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी नेमक्या कुठे बैठका झाल्या, कोणती कारस्थानं शिजली आणि आपल्याला कोणत्या ऑफर्स आल्या, याबाबत आपल्याकडे सगळे पुरावे असल्याचा खळबळजनक दावा मंगेश साबळे यांनी केलाय। पण नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात। गेवराई पायगा गावचे सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे। सरकारी कार्यालयांमध्ये जमाव जमवून गोंधळ घालणे, प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, अधिकाऱ्यांना ओलीस धरणे, दादागिरी करणे अशी कारणं देत साबळे यांना 2 वर्षांसाठी 3 जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची कारवाई सुचवण्यात आली आहे। मात्र ही नोटीस मिळताच मंगेश साबळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। तसंच मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी कुठल्या हॉटेलमध्ये बैठका झाल्या, काय कारस्थानं शिजली आणि आपल्याला कोणत्या ऑफर्स देण्यात आल्या, याचे सगळे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा साबळे यांनी केलाय। आणि मी अजून तोंड उघडलेलं नाहीये असं म्हणत त्यांनी इशाराही दिलाय। नमस्कार मित्रांनो, मी आपला सरपंच मंगेश साबळे बोलतोय। मला छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यासाठीची ही नोटीस आहे। छत्रपती संभाजीनगर मधून तडीपार केलं किंवा जालन्यामधून तडीपार केलं, 2 वर्षाकरिता केलं तर मला कुठलीही निवडणूक लढता येणार नाही, याचा राजकीय वास सुगंध कुठतरी येतोय। आणि गृहमंत्र्याचा कुठला माणूस सीपी आणि डीसीपी यांना पाठबळ देतोय याची देखील मला कल्पना आहे। हे शासन तुमचं आज आहे, उद्या तुमचं राहणार नाही। आज तुम्ही संविधानाचा वाटेल तसा उपयोग करतात, उद्या तुम्हाला तो करता येणार नाही। आमच्यासारखे जेनजी जर का पेटून उठले तर तुम्हाला खुर्च्या सोडून पळावं लागेल। खऱ्या अर्थानं तुम्ही मी करत असलेल्या कामावर तडीपारवाची कारवाई केली तर मला कुठलीही अडचण नाही। मला तुम्ही एन्काउंटर जरी केलं, मला एमपीडीए केलं तरी मला कुठली अडचण नाही। हे आयएस लेवलचे सीपी आणि डीसीपी अतुलकर आणि पवार हे दोघंही राजकीय नेत्यांची कठपुतली झालेली आहे असंच कुठतरी दिसून येतं। मागच्या वेळी जेव्हा मला हे सीपी पवार साहेबकडे घेऊन गेले, पवार साहेब वारंवार मला एकच प्रश्न विचारत होते, गाडी का जाळतो, गाडी का जाळली, गाडी का जाळली। मी सांगितलं, अरे बाबा माझ्या समाजाचं रक्त सांडलं होतं, माझ्या समाजावर लाठीचार्ज झालता म्हणून गाडी जाळली। गाडी नसती जाळली तर मी स्वतःला जाळलं असतं म्हणून गाडी जाळली। या गाडी जाळण्यावर त्यांना एवढा काय त्रास झाला हे मला समजायला पर्याय नाही। मग असं असताना गाडी जाळली म्हणून, असं असताना समाजासाठी काम केलं म्हणून, असं असताना कलेक्टरला, सीओला, विविध अधिकाऱ्यांना जाब विचारला म्हणून कारवाई करायला हवी। तर कारवाई कशा आधारे केली हे मी आपल्याला दोन्ही साक्षीदाराचे कथन वाचून दाखवतो। सुमारे 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे। साक्षीदारास नेमकी तारीख आठवत नाही। संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास साक्षीदार शेतात राहत असल्याने किराणा सामान घेण्यासाठी आमच्या गेवराई पायगा गावात आलो होतो। तेव्हा आमच्या गावातील ग्रामपंचायतच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात मंगेश साबळे आणि त्यांचे काही साथीदारी नशा करत बसले होते। त्यांनी मला पाहून इकडे ये म्हणून आवाज दिला। मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला कॉलर पकडून त्यांच्यात बसवले आणि पैसे मागायला सुरुवात केली। पैसे दिले नाही तेव्हा माझ्या कानाखाली मारली आणि माझ्या खिशातून 3,500 रुपये काढून घेतले। चल तुझ्याकडचे सर्व पैसे काढ, आम्हाला पिक्चरला जायचंय म्हणून माझ्याकडचे पैसे नाहीत असं जेव्हा मी सांगितलं तेव्हा माझ्या कानाखाली मारली। आणि हे खोटे गुन्हे। किती पैसे काढले? 3,500। दादा हो, मी माझ्या गावामध्ये 7:30 वाजेच्या दरम्यान दारू पीत बसलो होतो माझ्या सोबत्याबरोबर आणि एका जणाला मी बोलवलं, 3,500 त्याच्या खिशातले काढले आणि त्याच्या कानपटीत मारली। हा गुन्हा माझ्यावर दाखल केला। अरे मी सरपंच आहे, मी 150 विहिरी मंजूर केला। एका विहिरीच्या 5,000 10,000 जरी घेतले तर 3, 4, 5 लाख रुपये कशी मी जमा करू शकतो? 3,500 रुपयासाठी मी एखाद्याच्या कानपटीत मारेल? आणि याने कुठेही तक्रार केली नाही। आज मोबाईल आहे लोकांकडे, याने कुठेही व्हिडिओ काढला नाही। असे खोटे जाब घेऊन, आणि हा जाब कशाच्या आधारावर दिलाय? हकीकत सांगून साक्षीदाराने यानंतर कुठेही साक्ष अथवा जबाब देणार नाही या अटीवर सदरचा जबाब दिलाय। वाक्याचा अर्थ लक्षात येतोय? हकीकत सांगून साक्षीदाराने यानंतर कुठेही साक्ष अथवा जबाब देणार नाही या अटीवर, म्हणजे मी समोर येणार नाही, माझी साक्ष अशीच ठेवा। दुसरा साक्षीदार काय म्हणते पहा। 4 वाजेच्या सुमारास साक्षीदार यांच्या मोटरसायकलवर फुलंब्री येथून गेवराई पायगा गिरजा नदीच्या पुलावरून जात असताना मंगेश साबळे यांच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये मला क्रॉस झाले। त्यांनी मला पाहून त्यांची स्कॉर्पिओ माझ्या पाठीमागे लावली, ती माझ्या गाडीला आडवी लावली आणि मला गाडीच्या खाली ओढून माझ्या कानाखाली मारून
गिरजा नदीच्या पुलाखाली घेऊन गेले आणि माझ्या खिशातले 4,500 रुपये काढून घेतले. अरे काय धंदे झाले. सीपी आणि डीसीपी लेवलचे अधिकारी तुम्हाला असे खोटे चाळे करायला सुचतात कसे रे? असा कसा तुम्ही देश चालवणार आहे रे? असं जर खोटे बयान घेऊन तुम्ही देश चालवणार असाल तर धिक्कार आहे की मी या ठिकाणी जन्माला आलो. ज्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि यांचा कुठला एक संभाजीनगर मधला व्यक्ती आहे जो यांना सपोर्ट करतोय आणि मला त्याला आमदार व्हायचंय म्हणून मला या जिल्ह्यातून पळवून लावण्याचं काम करतोय. आणि सीपी आणि डीसीपी आणि गृहमंत्र्याचा तो इथला असलेला ओएसडी त्यांना चेतावणी आहे. तुम्ही जर का मंगेश साबळेला तडीपार करणार असाल, मंगेश साबळे शांत बसणार नाही. तुम्ही सन्माननीय मनोजदादा जरांगे यांच्याविषयी काय कट रचले, काय काय ऑफर माझ्याकडे घेऊन आले, कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये बसले, हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. मनोजदादा यांचं आंदोलन मोडण्यासाठी, त्यांच्यावर डाव टाकण्यासाठी तुम्ही सगळे केलेले खेळ मी अजून समाजासमोर बोललो नाही. तुमचं आमचं काही नातं लागतं म्हणून मी शांत आहे. पण जर का मी बोललो तर तुम्हाला ही जनता पळू पळू मारल्याशिवाय राहणार नाही. एवढे मोठे हे तुमचे गुन्हे आहे एवढंच सांगतो आणि मी तडीपार व्हायला तयार आहे हे देखील सांगतो. जय जवान जय किसान. साबळेंचे गंभीर आरोप आणि मनोज जरांगेच्या आंदोलनाबाबत केलेला हा खळबळजनक दावा, या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.